रूप पाहता लोचनी 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 ना रूप पाहता
अनेक दुसरे मज नाही आता, 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 नेमिल्याचे का पांडुरंग ज्ञानी पांडुरंग माने, पांडुरंग ज्ञानी पांडुरंग पांडुरंग ज्ञानी पांडुरंग माने, पांडुरंग ज्ञानी पांडुरंग जागृती
पांडुरंग माने पांडुरंग ध्यानी पांडुरंग माने पांडुरंग ध्यानी पांडुरंग माने जागृती सोनी हरी पांडुरंग जागृती सोनी पांडुरंग जागृती सोनी पांडुरंग जागृती सोनी तुका म्हणे देवी गेली ओळखना तुका म्हणे नेत्री केली ओळखना तुका म्हणे देवी गेली ओळखना तुका म्हणे नेत्री केली ओळखना तटस्थ ध्यान तटस्थ ध्यान तटस्थ ध्यान पांडुरंग ध्यानी पांडुरंग माने पांडुरंग ध्यानी पांडुरंग माने पांडुरंग ध्यानी पांडुरंग माने पांडुरंग ध्यानी पांडुरंग माने जागृती सोनी पांडुरंग जागृती सोनी पांडुरंग जागृती सोनी पांडुरंग जागृती सोनी पांडुरंग गोपाल गोपाल हरि जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी हरि जय जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी गोपाल जय गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी जय जय गोपाल हरि म्हणा हरिभक्त परायण दीपकजी महाराज डोंगरगावकर आणि हरिभक्त परायण आजीनाथ महाराज अनिक दुसरे मज नाही अनिक दुसरे मज नाही अनिक दुसरे मज नाही आता अनिक दुसरे मज नाही आता अनिक दुसरे मज नाही अनिक दुसरे मज नाही अनिक दुसरे मज नाही आता अनिक दुसरे मज नाही आता मेलिया चित्ता पासोनियाने मलिया चित्ता सोनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी निमलिया चित्ता पासोनिया निमलिया चित्ता पासोनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी अनिक दुसरे मज नाही आता अनिक दुसरे मज नाही आता अनिक दुसरे मज नाही आता
स्वप्नी पांडुरंग अनेक दुसरे मज नाही आता, अनेक दुसरे मज नाही आता, नेमिलिया चित्ता पासूनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग पडिले वळण इंद्रिया सकळ
पडिले वळण इंद्रिया सकळ भावतो निराळा नाही तुझा पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग तुका म्हणे नेत्री केली ओळखन तुका म्हणे नेत्री केली ओळखन तटस्थ हे ध्यान विटेवरी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी महायोग पीठे तडे भीमरथ्यां रं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत तिष्ठान्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया
वृक्षमूलं गुरुकृपा जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती शरण शरणानु म्हणता शरण शरणानु म्हणता तुम्हारो रामदूता दया भक्तीचा गावाता मदभाव व्यास करता दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती धन्य तुकोबा समर्थ 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 जेने केला हा पुरुषार्थ मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म प्रानंदम् ईशमालंदी वल्लभम् मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी हृदय हे आपले चौफाळुनिया भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंची अनेक दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्ता पासुनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये
हनुमंतरायाच्या दरबारामध्ये सेवेचा योग सर्व पानवकर मंडळी 7 दिवसाचा ज्ञान यज्ञ आज 5वा दिवस आहे ना आज सेवेचा 5वा दिवस अखंड हरिनाम सप्ताह सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेनं ब्रह्मलीन नारायणगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादानं जगद्गुरु संत तुकाराम महाराज संगीत गाथा पारायण सोहळा पंचम वेद काय फलप्राप्ती आहे गाथ्याची पारायणाची फलप्राप्ती काय वेदाच्या पारायणाची फलप्राप्ती गाथ्याच्या पारायणाची जेवढं वेदाचं पारायणाचं फल आहे ना वेदाच्या पारायणाचं कारण पंचम वेद आहे तुकोपनिषद आहे जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्याचं पारायण केलं म्हणजे तुम्ही वेदाचं पारायण केलं बाबाजींच्या कृपेनं महंत रामगिरी महाराजांच्या कीर्तनानं सांगत आहे सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादानं सर्व भजनी मंडळ गायनाचार्य मंडळी मृदंगाचार्य हरिभक्त परायण सोमनाथ महाराज गायनाचार्य हरिभक्त परायण विशाल महाराज तुकाराम महाराज 2 तुकाराम महाराज आमदार आहेत तुळशीवाल्या माता आहेत विनेकरी महाराज आहेत सर्व हरिभक्त परायण नवनाथ महाराज आहेत हरिभक्त परायण दीपक महाराजच ना आपले हरिभक्त परायण आदिनाथ महाराज आहेत आपले गुरुवर्य परमपूज्य साबळे मामा आहेत जुनी गवळण लागती ना एक हरिभक्त परायण चांगदेव महाराज हे सर्वच सुरेगाव भजनी मंडळ निळोबार आहेत सर्व मंडळी समोर बसलेली गुरुवर्य परमपूज्य अण्णा आहेत सर्वच प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती करू आपण सद्गुरूंच्या कृपेनं थोडा वेळ सेवा विठ्ठल 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 पहाटी काकडा दिवसभर पारायण भजन चालू आहे 24 तास यज्ञ चालू आहे हरिपाठ नंतर कीर्तन आणि परत यज्ञ उदर भरण नोही जाणीचे यज्ञ कर्म म्हणून स्वरूप फार प्रसन्नता लगेच लक्षात येते ना कार्यक्रमाची प्रसन्नता आहे वातावरण प्रसन्न आहे भगवंताच्या दरबारामध्ये सेवेचा योग आहे महाराज कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण तुम्ही म्हणणार यज्ञ कसा माऊलीचं प्रमाण आहे ना नाम जप यज्ञ माऊलीच्या पुढं काय प्रमाण आहे म्हणजे इथं काही कुंड दिसत नाही काही असं काही आहुती टाकताना दिसत नाही अहो हे सगळे ब्राह्मण मंडळी आहुतीच टाकतात नामस्मरणाच्या कलियुगामध्ये हाच यज्ञ अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता जरी आपण ठरवलं तर योग्य होईल असं नाही आणि जरी केला तर शेवटी विष्णू सहस्रनाम घ्यावाच लागतं विठ्ठल अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्ध रात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहिजे का एक तर वेळच कुठे परमार्थाला आपल्याला कसं तरी सगळे कामावरून पण वेळ एकदम व्यवस्थित म्हणून सगळ्यांना येता येतंय नंतर प्रसाद आहे घरी स्वयंपाक करायचा नाही ना घरी स्वयंपाक करायचा नाही त्याच्यामुळे सर्वांना ह्या कार्यक्रमाचा लाभ घेता येतो महाराज आपण जो अभंग घेतलाय सेवे करता जगद्गुरु तुकोबरायांचा आणि इथं पारायण चालू आहे महाराज
पारायणाचा आनंद काही वेगळाच असतो. जावी त्याच्या वंशात नाही का? महाराज म्हणले ना, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीचा, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीचा, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीचा, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीचा. या सगळ्याचं साध्य काय, अंतिम ध्येय काय? आपण जो अख्खा परमार्थ करतोय, ज्ञानेश्वरी पारायण असेल, कोण परिक्रमा करतंय, कोण तीर्थयात्रा करतंय, या सगळ्या साधनाचं अंतिम ध्येय काय? कशा करता करायची साधना? उद्देश काय? आपण भजन करतोय, कीर्तन करतोय, कलियुगा माझी करावे कीर्तन. अंतिम ध्येय काय? भगवंताचं दर्शन. आता समोर बसलेले श्रोते श्रवणाचे अधिकारी आहे, ते म्हणतील मग दर्शन तर दुर्योधनाला झालं होतं का नव्हतं झालं? आता भागवत ऐकते ना तुम्ही, सांगा ते. दुर्योधनाला भगवंताचं दर्शन झालं नाही का? शिशुपालाला भगवंताचं दर्शन झालं नाही का? भगवंताच्या दर्शनानं जर जीव कृतार्थ होतोय, तुका म्हणे जन्म आल्याची सार्थ, विठ्ठलची प्रश्नाला एका बाजूला गाथ्याचं प्रमाणे पंचम वेद सांगतोय, भगवंताचं दर्शन झालं का जीव कृतार्थ होतोय, जन्माचं सार्थक होतंय. आणि इकडे तर मग या बाबाला दर्शन झालंय ना, दुर्योधनाला किती वेळा दर्शन झालंय, शिशुपालाला किती वेळा दर्शन झालंय, मामाला किती वेळा दर्शन झालंय, मावशीला किती वेळा दर्शन झालंय. का दर्शन झालं पण संतांच्या मार्फत झालं नाही. देवाचं दर्शन झालं पण देवाच्या स्वरूपाचं ज्ञान नाही झालं. आणि जोपर्यंत देवाच्या स्वरूपाचं ज्ञान होत नाही ना, तोपर्यंत ते खरं दर्शन नाही. बरं, जन्म मरण टळत नाही. बरं, संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, अकरावा श्रीपती येणे पंक्ती, येणे पंक्ती, अकरावा श्रीपती येणे पंक्ती, संतांचे संगती माऊलीच्या पुढं काय बोलायचं, माऊलीचं प्रमाण आहे ना. आणि मनोमार्गे गेला तो तेथे, मग मनाची माळ घाला, नाही तर 2 मनाची घाला, नाही तर 10 मनाची घाला, काही फरक नाही पडायचा. नामदेवरायांचं किती मोठं आपल्या पुढं उदाहरण आहे महाराज. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. ज्यावेळेस संतांच्या मार्फत दर्शन झालं,
त्याला वास्तव दर्शन म्हणतात. व्यापक भगवंत. भगवंत काय फक्त मंदिरात आहे काय? विठू जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठल विस्तरला जनी सप्तई पातळे भरणी, विठ्ठल विस्तरला जनी सप्तई पातळे भरणी, विठ्ठल व्यापक भुवनी, विठ्ठल मानसी विस्तरला जनी सप्तई पातळे विस्तारला जनी सप्त पाताळे भरूनी, विठ्ठल आमोचे जीवन. आता हे प्रमाण महाराजांचंच आहे ना, कारण महाराजांना दर्शन झालेलं आहे भगवंताचं. महाराजांना जे दर्शन झालंय, बाबाजीने स्वप्नी येऊनी तुकयाला अनुग्रह दिला निजप्रती. मानियाला स्वप्नी गुरुचा उपदेश काय? महाराज भेदच नाही व संतांच्या ठिकाणी भेद नाही. भेद आपल्या बुद्धीत घुसलाय म्हणून आपल्याला हे विषम वाटतं, वेगवेगळं वाटतं. का? विष्णुमय जग. विष्णुमय जग हे जग नाही, जनार्दनी जन नो अवघा जनार्दन ही प्रतिती. सहजता मेती झाली ब्रह्मापना, सहजता मेती झाली ब्रह्मापना, मी देह हा मोठा संदेह आहे, सगळ्यात मोठा संदेह. आपण नेमकं कोण आहोत? काय स्वरूप आहे आपलं? हे डबड म्हणजे आपलं स्वरूप नाही महाराज. शास्त्र मान्य करत नाही, संत मान्य करत नाही. न मना देह माझा, मग भरवसा कळेल, तोपर्यंत नाही कळणार. जगद्गुरु तुकोबरायांच्या ठिकाणी भेद नाही महाराज. विष्णुमय जग माऊलीचं तेच आहे ना. हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतीती रसाचा अवतला भाव, भक्ता माझी राव आणि ज्ञानियतोच. ही प्रतीती आहे आणि ही प्रतीती संताशिवाय येत नाही महाराज. सत्य गुरु राई कृपा मज केली, परी नाही घडली सापडविले वाटे जाता, गंगा स्नाना मस्तकी तो जाना. आणि मग जगद्गुरु तुकोबरायांना व्यापक भगवंतात स्वरूपाचं दर्शन झालेलं आहे महाराज. सर्वत्र भगवंतच भरला. असा जर भगवंत भरला तर मग कोणाही जीवाचा वर्म सर्वेश्वर पूजनाचे. विठ्ठल हरे विठ्ठल. हे ज्यावेळी जगद्गुरु तुकोबरायांना दर्शन झालेलं आहे भगवंताचं, पांडुरंगाचं वास्तव दर्शन झालंय. 15 दिवस अनुष्ठान केलेलं आहे महाराजांनी तिथं. स्वतःचं चरित्र कधी महाराज सांगत नाही, पण आग्रह केला सगळ्या मंडळींनी, स्वतःचं चरित्र महाराज स्वतः सांगतात. 15 दिवसानंतर महाराजाला साक्षात्कार झालेला आहे. पांडुरंगाचं आत्मसाक्षात्कार झालेला आहे, सगुण दर्शन झालेलं आहे आणि जीवन कृतार्थ झालेलं आहे. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले, तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. तुका म्हणे काळ, आता काळाची भीती राहिली का? आता काही करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संती भय निरसले. अजी संसार सुफल झाला गे माये,
देखिले पाय विठोबाचे देखिले पाय विठोबाचे देखिले पाय हरी विठोबाचे देखिले पाय आधी संसार सुखरा झालागी माई आधी संसार सुखरा झालागी माई आधी संसार सुखरा झालागी माय संसार झालागी माय देखिले पाय विठोबा परखुमा देवीवरून न विसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता कशाची प्रतीती सगळी आपुला तो एक देव करून तिने विना जीवा फैसलाच झाला महाराज इथं फैसला झाला पाहिजे जीवनामध्ये खुंटलिया धावा तृष्णेची एकदा ढेकूर आल्यानंतर काय जेवण आपण एकदा तृप्तता झाली पण संध्याकाळी परत भूक लागते सकाळी जेवलं का परत तृप्तता आहे पण कायमची नाही अन्नदान श्रेष्ठ आहे देणे को अन्नदान पण तृप्तता आहे तात्पुरती तृप्तता म्हणतात याला कायमची तृप्तता नाही पण ज्ञानदान असं आहे महाराज जन्मोजन्मीचे दुःख विसराशी मग तू अवघाची सुखरूप होशी म्हणून सर्वात श्रेष्ठ ज्ञानदाने आणि संत आपल्याला ते ज्ञानदान करतात जीवन कृतार्थ होते कुंटलिया धावा तृष्णेची या तुका म्हणे मुक्ती परनियली नवरी आता दिवसचारी खेळी मिळी याला निरंकुशा तृप्ती म्हणतात तुझी संगती झाली नाही देखिले ते मिळे अशी कोणती वस्तू आहे ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वारेल पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी विठाला बाकीचा किती भेटू द्या किती मिळू द्या जीव अतृप्त असतो आतापर्यंत राजे राजवाडी होऊन गेले आपल्याकडे किती संपत्ती असं किती कमवलं असं आपण गोपी चंद गुरुच्या बोला राज्य सोडून गोसावी झाला ते राज्य काय असे होते का 18 भार वनस्पती फळे फुले वळती नाही का ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती चक्रवर्ती राजे होते 5 वर्षाचे नाही राज्याला लात मारून भगवंताच्या चिंतनामध्ये हे सुख आहे तुझी संगती झाली अमोची नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोळे हे सगळी प्राप्ती झाली पांडुरंगाच्या चिंतनाना अजून काय काय तृप्त झाले महाराज म्हणजे आता मला अनेक दुसरी कशाची अपेक्षा नाही अभंगाच्या प्रथम चरणात अनेक दुसरे मज नाही आता 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 अनेक चित्ता
तद्भावी पांडुरंग म्हणे. या विश्वामध्ये पूर्ण वस्तू, व्यवहाराकरता वस्तू म्हणायचं बरं का त्याला, फक्त एक भगवान परमात्मा आहे, एक भगवंताचं नाम आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. एक भगवान परमात्मा मिळाला का सगळं मिळालं, आणि एक भगवान परमात्मा जर नाही मिळालं तर मग आपले चक्र चालूच राहणार आहे. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, हे आपल्याला चुकणार नाही, कुणी चुकू शकणार नाही महाराज. म्हणून महाराज प्रथम चरणात सांगतात अनेक दुसरे मज नाही आता. तर बाकीच्या विषयाची व्यावृत्ती करून टाकली. निमिलिया चित्तापासून या, माझ्या चित्तामध्ये पांडुरंग परमात्म्याचा वास झालाय. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे ते येऊनी गोपाळ. राहे ते येऊनी गोपाळ. राहे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ. ज्याचं चित्त निर्मळ नाही त्याच्या चित्तामध्ये भगवंत नाही कांत करणार. असा जर प्रश्न आपल्याला एखाद्यानं कीर्तन झाल्यावर विचारला तर, विचारणार तर नाही कोणी, पण विचारला समजा, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याच्या हृदयात पांडुरंग नाही का, मग काय उत्तर आहे त्याला? आहे, पण सामान्य स्वरूपामध्ये. आणि भक्ताच्या चित्तामध्ये ज्याचं अंतकरण पवित्र झालंय, जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन भगवंत दान, त्याच्या चित्तामध्ये विशेष रूपानं आहे, त्याला प्रतीती आलेली आहे, त्याला साक्षात्कार झालेला आहे, त्याला अनुभव आलेला आहे, त्या आनंदाचा साक्षात्कार झालेला आहे. म्हणजे विशेष रूपाना प्रतीती ती कधी मल विक्षेप आणि आवरण नावाचा दोष सद्गुरूंच्या कृपेना जातो त्यावेळेस येऊनी गोपाळ राहे. काढिले बाहेरी काम क्रोध वैरी प्रवेश भीतरी केला देवे. प्रवेश भीतरी केला देवे. काढिले बाहेरी काम क्रोध वैरी प्रवेश भीतरी केला देवे. प्रवेश भीतरी केला देवे. भीतरी केला देवे. प्रवेशा भीतरी केला देवे. ह्या मंडळीला बाहेर काढणं सोपं नाही महाराज. अहो हे पहिलवान साधे का, यांना बाहेर काढणं सोपी गोष्ट नाही महाराज. आपण विषयाचं चिंतन करतो, आपण ह्याच जन्मात विषयाचं चिंतन नाही केलं, प्रत्येक जन्मामध्ये विषयाचं चिंतन केलं आपण. चिंतनाला बसलं का विषय समोर येतात, आणि संतांनी डोळे झाकले का समाधी लागते का? अंतकरण पवित्र झालंय. कारण जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले घासलंय महाराज, घासावा. रोडला मिळाला तर तो रस नाही. आता लई दुकान आहे हायवेला, हे किती काही रसाचे दुकान आहे, पण हा रस वेगळा आहे. हा रस फक्त संतांना, आपल्याला विषय रस माहिती आहे, सगळे विषयाचे बाकीचे सगळे रस आपल्याला माहिती आहे. संतांना एकच रस ब्रह्मरस. सेवितो हा रस वाटितो अनिका. घरे होऊन करा न भारी
विषयाच्या नादी लागू नका, विषयाच्या रणात लागे नका. देव घ्या, कोणी देव घ्या, कोणी अवताला. ते म्हणले देव न लगे, जागाच नाही ना मधी. मेमरी फुल भरलेली, विषयानं सगळं अंतकरण भरलेलं आहे. देव ठेवायला जागा पाहिजे ना. आणि तो बाबा असा आहे चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. जोपर्यंत सगळं निर्मळ होत नाही तोपर्यंत तो येत नाही. त्याचं अवघड आहे, त्याला अजिबात सहन होत नाही. खराब जागेत आपण तरी बसतो का? चांगले कपडे असू द्या, खुर्ची सुद्धा पुसून बसतो आपण. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही भगवान पांडुरंगाचं चिंतन केलं, त्याचा परिणाम अनेक दुसरे मज नाही आता नेमिले या चित्ता. तीच अवस्था आहे जी गोकुळामध्ये जी अवस्था होत होत्या ना. हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले, आता कैशी जाऊ घरा. शरीराला विसरल्या त्या. विकिता गोरस घ्या म्हणे हरी, काय अवस्था आहे. याती कुळ माझे गेले विसरोनी, श्रीरंगा वाचोनी. अष्टभोग भोगने माते नाही चाड, फक्त भक्ती प्रेम गोड लीन गे माईन. त्याच्याकरता हा एवढा कोटा नाही. विठ्ठल अनंत जन्मामध्ये आपलं चित्त खराब झालेलं आहे, मलिन झालेलं आहे. आणि ह्या जन्मामध्ये जर आपण पांडुरंगाचं नामस्मरण केलं, बाकीची साधना आपण करू शकत नाही महाराज. बाकीची साधना अवघड आहे. सोपं साधन एक गाऊ आम्ही विठोबा. कारण विधी विधान नाही ना याला कोणतं. त्याला स्नानच केलं पाहिजे, जानव्यावालाच पाहिजे, अमकच पाहिजे, सोळच पाहिजे, ओळच पाहिजे. बंधन आहे का? काळा वेळाचं बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. असं आहे का काही? अमकच कुपन पाहिजे, अमकच कार्ड पाहिजे, अमकीच कॅरेटगिरी पाहिजे, नाही ना. कुणी या यारे अरे लहान थोर याती भलते नारी नर सकळांशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीचा. हे खटन टाळावे, शुद्ध होऊन जावे. श्रवणी पिठी भरावे, श्रवणी पिठी भरत भरावे. संतांनी सगळ्यांकरता सगळे या, कोणी या. म्हणून जगद्गुरु तुकोबराय ही स्थिती प्राप्त झालेली. रोज आनंदाचे लाडू खातात. परिस्थिती बदलत असते महाराज, परिस्थिती बदलत असते. महाराजांची परिस्थितीमध्ये चढ उतार झालेले, जीवनामध्ये सुखदुःखाचे आघात आलेले. पण चित्त ज्यावेळी स्थिर होतं ना, ज्यावेळेस अगोदर शुद्ध होतं, नंतर स्थिर होतं, आणि स्थिर झालेल्या चित्तामध्ये ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे. विठ्ठल ती शांती तुम्हाला आम्हाला मिळते, ती शांती नाही महाराज. ती परम शांती, ती निर्गुण शांती जी नाथांना प्राप्त झाली. शांती हा भगवंताचा प्रसाद आहे महाराज. पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे शांती आहे. आला शीतळ शांतीचा वारा, शीतळ शांतीचा वारा. तेने सुख झाले या शरीरा, तेने सुख झाले या शरीरा. फिटला पातकाचा धारा, फिटला पातकाचा धारा.
त्या रेंज गेल्यानंतर मग अनुभूती सगळे वेगळेच आहे मग. आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या ते सुखी सर्व सुख, सर्व सुख शांती परते नाही सुख शांती परते नाही सुख शांती परते नाही शांती म्हणून शांती धरा उतरील पहिलं तिरा विठाल मग अनुहात वाजती टाळ. आमदार अनुहात टाळ कसे वाजते माहितीये का? हे माहितीये तुम्हाला? अनुहात लय घासावं लागेल बरं का. जोपर्यंत सगळं शांत होत नाही ना तोपर्यंत ह्या टाळाचा आवाज येत नाही. विठाल उन्मनी तुरिया छंदे छंदे डुलत असे, देणे सांडियेली माया त्याजेली कंथा काया मन गेले ते विलया ब्रह्मानंदा. ज्ञान गोदावरीच्या तिरी स्नान केले पांचाळेश्वरी. ज्ञान देवाच्या अंतरी दत्तात्रय योगिया. विठाल सगळे मंडळी महाराज म्हणले अहो तुमची परिस्थिती अशी तुम्ही काय आनंद काय याचं कारण काय? जगद्गुरु तुकोबारांना विचारलं. ते म्हणे उजळले भाग्य आता अवघी वारली म्हणले. वारलेली परत येत नसती. काही ती वारलेली ती परत. एक एक शब्द सोन्याचा आहे. गेली नाही म्हटले गाथ्यामध्ये, वारली म्हणले. अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ. आता भगवंताशी जोडून दिलं. विठाला हरी महाराज पण तुम्ही काय साधना केली अशी का तुम्हाला एवढं हे धन प्राप्त झालं? परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. मरण माझे मरुनी गेले मज केले अमर. असं काय केलं? अभंगाच्या द्वितीय पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी 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 भगवती पाणी पांडुरंग भगवती पाणी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी पांडुरंग ध्यानी ध्यानी पांडुरंग मानी भगवती महाराजांनी सांगितलं पांडुरंग ध्यानी. काय आपल्या ध्यानामध्ये कधी उरकन नाही का? कधी उरकन हा बाबा. महाराज म्हणले पांडुरंग ध्यानी का? चित्तामध्ये आता विषय राहिलेच नाही ना. आपल्या व्यवहारातलं उदाहरण एक तांब्या आहे. तांब्यामध्ये एक तर पाणी राहील किंवा हवा राहील. दोन्ही वस्तू कधीच राहणार नाही. एक तर चित्तामध्ये भगवान परमात्मा राहील नाहीतरी संसार राहील. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. आम्ही या कीर्तने त्याच्या करतात हे कीर्तने महाराज. कीर्तन चांग कीर्तन चांग डबल म्हटलंय बरं का. सांग म्हणजे चांगलं शुद्ध पवित्र जीवाचं कल्याण करणार. कीर्तन कीर्तन चांग होय अंग हरिरूप म्हणजे ब्रह्मरूप. विठाला
हरी जागृतीमध्ये नामस्मरण चालणं साहजिक आहे. माळ घेतली हातामध्ये दिवसभर नामस्मरण, पण तुमचं जागृती स्वप्नी तिन्ही अवस्थेमध्ये नामस्मरण हो चालू शकतं. आपल्याला फक्त वैखरीचं नामस्मरण माहिती आहे. संतांना 4 वाण्या माहिती आहे, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आता परा कशा संखाद्या हेच आपल्याला माहिती नाही, तर तिच्यावर भजन करायचं कधी माहिती? त्याला शरण जावा लागल. शरण गेल्याचे काय होते फळ, तुका म्हणे कुळ उद्धरिले विठ्ठल. त्याला घासावा लागल. तनु मनू जीवे चरणाशी लागावे. अगर्वत आपला फगीरपणा बाजूला ठेवा लागल, आपली श्रीमंती बाजूला ठेवा लागल, सगळं सोडून मोकळं होऊन जावं लागल. सेवा करावं लागल. सेवा फक्कड महात्म्याची सेवा करावं लागल. सेवा हा दारवंता महाराज. आपण पाटील इकडं, तिकडं आपली पाटील की नाही. आणि मग आपल्यावरती कृपा होईल. गुरु कृपा निर्मळ भागीरथी. मग सगळं प्राप्त होतं महाराज. मग सहज कर्मी ती झाली ब्रह्मार्पण. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा. मग ममता म्हातारी, कोणती ममता? व्यवहारातली म्हातारी नाही बरं का. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझेनी घरे. अहो किती संत चरित्र पाहना. चोखोबा महाराजांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणावा. शरीर पडल्यावर तिन्ही अवस्थेत नामस्मरण चालू आहे. शरीर पडलं तरी हाडं विठ्ठल विठ्ठल बोलतात. याचा अर्थ संतांचं नामस्मरण तिन्ही अवस्थेमध्ये चालतं. विठ्ठल एकदम सोपं, एकदम सोपं, अवघड अजिबात नाही. श्वास कधी बंद असतो आपला? झोपल्यावर बंद असेल ना. पाहुण्यांच्या इथे गेल्यावर कधीच बंद नाही. अहो श्वास झोपल्यावर तर बंद असेल ना कमीत कमी, नाही? मग ज्याचं नामस्मरण श्वासावर चालतंय ना, आवत जावत कोई नाही देखा, बीच पवन का खंबा. अरे ज्याचं नामस्मरण श्वासावर चालतंय, मी वासुदेव तत्वता म्हणजे काय दुसरं आहे. वाडियात बाहेर दारा 21,600 वेळा भजन चालू आहे. म्हणजे अखंड चिंतन विठोबाचे. विठ्ठल म्हणजे श्वास आपला कधी बंद नसतो हे तर आपल्याला मान्य आहे. करावंच लागेल मान्य. कारण श्वास बंद झाला का लगेच तयारी होती ना पुंडलिकावर देव. त्याच्यामुळे नाही म्हणायची सोय नाही ना. म्हणजे संतांचं जे नामस्मरण चालू आहे, सहज नामस्मरण चालू आहे, अखंड भगवंताचं चिंतन चालू आहे. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. पहा ही गोष्ट अभ्यासाने होत असते. अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. तुका म्हणे साधन अभ्यास, ओले मूळ भेदी खडकाचे ते अंग. अभ्यासाची साधन कार्य. हा जगद्गुरु तुकोबारायांनी बरेच दृष्टांत दिले. दोरा चिरा कापे म्हणले. आता जुने आमचे पार आजोबाच्या काळातले मंडळी समोर बसलेले, वडिलांच्या काळातले, त्यांनी मोठा बघितलेला आहे. मोठा हाकलेला आहे. दगडाला अशी काची कोरकची पडत होती त्या दोरीना. का एका दिवसात पडले असतील का? किती पिढ्या गेल्या असेल. अभ्यास करावा लागतो, त्याला घासावं लागतं, त्याला चिंतन करावं लागतं, त्याला अभ्यास करावा लागतो. अभ्यासाना ही गोष्ट होत असते. म्हणून महाराज सांगतात पांडुरंग ध्यानी. उदाहरण असं सांगायचं होते, अभ्यासाला सगळ्या गोष्टी जमतात. किती माता मावल्या स्वयंपाक करताना हरिपाठ करतात. कसं काय जमलं त्यांना? अभ्यास आहे रोजचा. दिवसभर काम करताना भजन करतात. अजून सोपं सांगतो, ड्रायव्हर एका वेळेत किती कामं करतो? ड्रायव्हर समोरही पाहतो, स्टिअरिंग बी हातामध्ये, गिअर आहे, क्लच आहे, ब्रेक आहे, ॲक्सिलेटर आहे, आणि चालू गाडी फिडी फिटी देतो. वाऱ्यामध्ये पॅसेंजर संग बोलते बी, पुढे पाहत्या, आरशातही पाहत्या. किती क्रिया झाल्या मोजा तुम्हीच. एवढं कसं काय जमलं? कारण अभ्यास तुका म्हणे, तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे. साधने साध्या जरी जातायात, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे.
म्हणे देह भरिला सगळं विठ्ठलच भरलेलं आहे, सगळं नामाना सगळं नाममय झालेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात रोमा रोमातून नामस्मरण येतं, रोमा रोमातून. आपल्याला येणार का? येईल ना, तेवढं नामस्मरण केलं पाहिजे. कारण नामाचा पावर कमी झालेला नाही का? झाला. महाराजांच्या काळात नामामध्ये जी ताकद होती आज कमी झाली असेल का? झाली असेल तर इसको हातात घ्या, इसको हातात घेऊन पहा चुलीतला. तो जर चटका कमी दिला का नामाचा पावर कमी झाला मग आम्ही मानू. नामाचा महिमान फार मोठे. महाराज नाम प्रत्येक काळात श्रेष्ठ आहे, फक्त कलियुगात नाही. प्रत्येक काळामध्ये प्रत्येकाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य कपी कुळ उद्धरले. नाम चांगले चांगले माझे कंठीला हो भले, कपी कुळ उद्धरले, मुक्त केले राक्षसा. चांगले चांगले माझे कंठीला हो भले, कपी कुळ उद्धरले, मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले नाही का? नाम बरवी बरवी काही ठिकाणी म्हणलंय. हा तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हा श्रेष्ठ शब्द आहे परमार्थातला. व्यवहारात आपण जर विचारलं कसं काय चाललंय, बरं चाललं असं व्यवहारातलं बरव नाही. बरव म्हणजे श्रेष्ठ, सर्वास कळसाचं नामस्मरण आहे. अरंभी आवडी आदरी आले ना, त्याने सगळ्या सिद्धी प्राप्त होतात, सगळ्या मुक्ती प्राप्त होतात. त्याने मुक्तीचारी साधिया. मग जर एवढं सोपं भगवंताच्या चिंतनानं जर आपलं काय नोहे केले का चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. विठ्ठल हरी तुम्ही म्हणणार एवढं नामाचं महात्मा सांगतात लोक, नाम का घेत नाही हा प्रश्न आहे ना. अमृता हुनी गोड नाम तुझी. मग आता किती वेळाचा अनुभव आहे आपल्याला. जर दहाव्याचं प्रवचन असावं समोर काही मंडळी बसलेले असतात सुरुवातीला, मग म्हणावं लागतं हरे राम हरे राम. म्हणा माग कुणीच म्हणत नाही का? पंढरी नामाचा बाजार, पंढरी नामाचा बाजार, पंढरी नामाचा बाजार, ओ पंढरी नामाचा नामच देता नामच घेता गोपी कुळीचा उद्धार, नामच देता नामच घेता गोपी कुळीचा उद्धार, पंढरी नामाचा बाजार, नामाचा बाजार, पंढरी नामाचा पंढरी महात्म्य नाम महात्म्य म्हणल्यावर ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा ती रावती भूवैकुंठ आहे. त्याचं काय वर्णन करावं महाराज. कधी आयुष्यात न भजन करणार तिथं भजन करतोय. ती हवा आहे, ते वातावरण तयार होतं. ऐसा नाम घोष सांगा कुठे. हा हा महाराज नामाचं महात्म्य. बऱ्याच मंडळींनी महाराजांना विचारलं, महाराज तुम्हाला एवढी जी स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त झाली, दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय पहा. स्थितप्राज्ञ म्हणजे काय? ही अवस्था महाराजांना प्राप्त झाली भगवंताच्या चिंतनाला. म्हणजे तुम्ही सहज नामस्मरण करता, मुख हलेना जिव्हा स्मरेना राम, राम हमारा भजन करे हम बैठे आराम. विठ्ठल ज्ञान देव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा. आम्हाला जपाव नाही, आमचा अजपा सहज चालू आहे. अजपा जपणे उलट प्राणाचा, रिकामा अर्ध घडी राहू नको. या सगळ्या परिक्रिया हरिपाठा झाल्या. महाराजांनी सांगितलं आम्हाला वळण पडलं नामस्मरणाचं. वळण पडलं अभंगाच्या तृतीय चरणामध्ये. पडिले वळण
सकळ पडिले इंद्रिया सकळ पडिले इंद्रिया सकळ पडिले भवतो निराळा नाही तुझा 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 भवतो निराळा पांडुरंग धानी 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 पांडुरंग पांडुरंग वळण पडिले वळण इंद्रिया म्हटलं इथं प्रत्येक इंद्रियाला काम बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे येणे सोसे मन झाले हवं बरे प्रत्येक इंद्रियाला वळण आपल्याला वळण लागलंय पण संसाराचं लागलं काही मंडळी झोपात लाता मारित्यात समजून घ्यायचं मागच्या जन्मात मी काहीतरी त्याचं उत्तर आहे ना काही व्यवस्थित धावत आहेत समजून घ्यायचं मागच्या जन्मात तिने अभ्यास केलेला आहे त्याचं उत्तर आहे ना हो त्याचं उत्तर आहे महाराज व्यवहारातलं उदाहरण सांगू का तुम्हाला विठ्ठल हरी तितकं वळण परमार्थाचं लागलं पाहिजे आपल्याला व्यवहारात जितकं सवय वळण नाही का स्वभावताच भजनशील तरी नेहमीनं कल्पू न येते कल्पू लागला अनेकत्व अज्ञानामुळं पूर्वीचा काळ आणि काही मंडळी असे मासे विकायला नदीच्या पलीकडे जायचे रोजचा त्यांचा व्यवसाय मासे विकायचे परत यायचे पण एक दिवस असा प्रसंग घडला येताना पाऊस झाला आणि नदीला पाणी आलं फुल नदी भरली आता पलीकडे कसं जायचं मग मुक्काम करावा लागला आपण पुढं करायचा मग एक माळी त्यांच्या ओळखीचा होता नदीच्या कडाला एक माळ्याचं घर होतं म्हणले थांबा मुक्कामाला जेवण करा आपण व्यावसायिक आहे म्हणले नाही का मदत केली पाहिजे आणि मग थांबले जेवण वगैरे केले आणि झोपले पण त्यांना झोप कुठं येते तिथं सगळे फुलंच नव्ह हार काय आणि फुलं काय माळ्याची इथं दुसरं काय असणार आहे आता यांना सवय ना ती माशाची वासाची त्यांना झोप कुठं येते पडिले वळण इतरी सकाळ याला काय झोप येईना 9 वाजले 10 वाजले 11 वाजले 12 वाजले झोपच येईना म्हणले आता काय करायचं शेवटी त्यांच्या त्या पाट्या होत्या ना डाले माशाच्या त्यांनी त्या अशा तोंडावर घेतल्या मग त्यांना झोप लागली इतकं वळण भगवंताच्या चिंतनाचं लागलं पाहिजे कीर्तनाचं लागलं पाहिजे मग अशी कोण म्हटलं अण्णा म्हटले जेवत जर असलो आपण आणि कीर्तन सर सुरू झालं तर जेवत ताट टाकून कीर्तनाला जाऊ काय साधू सांगतोय महाराज अरे आपल्या कल्याणाचं सांगतो आहे तो आपल्याला किंमत कळणार नाही जेवतो आपण आयुष्यभर जेवणात गेलं म्हणले पण कीर्तन श्रवणे कीर्तने झाली ती पावन 7 दिवसाचा जरी झाला उपवासी कीर्तनाशी सोडू नये विठ्ठल वडिले वळण तुम्ही बारीक अभ्यास करायचा ही मृदंगाचार्याची मंडळी असताना त्यांना असं निवंत पाहायचं कधीतरी मृदंगावर असताना नाही त्यांची बोट हलत असतात अशी एका दिवसात नाही झालं हे अभ्यास करावा लागतो मला त्याला घासावं लागतं 12 वर्ष तपश्चर्या करावं लागते पहाटे उठून अभ्यास करावा लागतो एवढं शिकण्याकरता आणि तुका म्हणे देह भरीला विठ्ठल अभ्यास याशिवाय घडल सिजनल परमार्थाला नाही घडणार अखंड चिंतन विठोबाचे अभ्यास तेवढा अभ्यास इकडे झाला पाहिजे उन्हाळ्याचे दिवस भयान गरम हाच पिरियड समजा आणि एक जणांना धंदा सुरू केला कुल्फीचा ओरिजिनल कुल्फी मटका कुल्फी हे म्हणले कृत्रिम नाही म्हणले
आणि असा धंदा सुरू केला आणि असा धंदा चालायला लागला महाराज. गरिबीतून वर आला, असा मोठा माठ, त्याच्यामध्ये मटका कुल्फी आणि रोज असं खांद्यावर घ्यायचं आणि कुल्फी, थंडगार कुल्फी. अभ्यासच झाला ना त्याच्यावाला. पोराने हाक मारली का तो खाली उतरायचा, पुन्हा निघाला का वर ठेवायचा. असा दिवसभर त्याचा अभ्यास चालू झाला. कशाचा? पडिले वळण इंद्रिया सकळ. असे बरेच जवळजवळ 2 महिने धंदा तेजीत आला. भरपूर पैसे भेटायला लागले. आणि एक दिवसाचा प्रसंग आहे. फोन आला, चुलती गेली म्हणले, चुलती गेली म्हणले. आणि इकडं तर सगळं तयारी करून ठेवलेलं होतं. आता धंद्याला निघायचं आणि फोन आला. आता मंडळी म्हणले जावं लागेल. चुलती म्हणल्यावर जावं लागेल. गेल्यावर कपडे काढावं लागतील म्हणले, काढावं लागतील म्हणले, खांदेकरी सुद्धा व्हावं लागेल म्हणले. व्यवहार आहे हा. गेले तिथं, पण चित्तामध्ये काय आहे? चित्तामध्ये काय आहे? पडिले वळण इंद्रिया सकळ. चित्तामध्ये सगळं हेच आहे ना. आता फार मोठी नुकसानी म्हणले आपल्यावाली, नाही का? आणि वळण रोजचं वळण. आणि मग काढा म्हणले कपडे. झाले ना खांदेकरी. खांदेकरी झाल्यानंतर चालल्यानंतर मग भजन चालू होतं, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. ही सवयला थांबले. ही सवयला थांबल्यानंतर याला रोजची सवय होती ना खांद्यावर घ्यायची, खाली उतरायची. पडिले वळण इंद्रिया सकाळ. मग ते उचललं, ज्यावेळेस खांद्यावर घेतलं ना, याच्या चित्तामध्ये विषय असा पक्का झालेला होता, वळण पडलेला होता. हा मोठ्यानं म्हणला थंडगार कुल्फी. मागून याला लात मारली, म्हणले कुल्फी नाही चुलती म्हणले. पडिले वळण इंद्रिया सकळ भावतो निराळा. काही मंडळींचा गाथा पाठ आहे महाराज, गाथा. काहींची ज्ञानेश्वरी पाठ आहे, काहींचा सगळा हरिपाठ पाठ आहे, काहींचा सगळा काकडा पाठ आहे. अभ्यासाशिवाय झाला असन. गाथा पूर्ण पाठ करणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? घासावं लागतं महाराज, घासावं लागतं. फार कष्ट घ्यावं लागतात. तसे महाराज म्हणले, जर तुम्ही भगवंताचं चिंतन केलं, तुम्ही अवघड करू नका, सोपं करा. संतांनी सोपं, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. न लगती साया जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. म्हणून अनेक दुसरे मज नाही आता, नेमिलिया चित्ता पासोनिया. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. पडिले वळण इंद्रिया सकळ, भावतो निराळा नाही तुझा. हे सगळं डोळ्यामुळं घडलं, हे महाराज म्हणतात. मला ओळख झाली शेवटच्या चरणात. तुका म्हणणे केली वळण, तुका म्हणणे केली वळण, तुका म्हणणे केली वळण, तुका म्हणणे केली
जागृती स्वप्ने पांडुरंग 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 भज मन राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई राम चरण सुखदाई राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई जागृती
जागृती स्वप्नी जागृती स्वप्नी पांडुरंग धारी
एकदा या सर्व मंडळींकरता एकदा टाळ्या वाजवा, कारण हा खेळ नव्हे एकल्याचा. बरं, कीर्तन म्हणल्यावर यांच्याशिवाय काही होत नाही. आता ही एक एक मंडळी सामान्य नाही, पण हे प्रेमी म्हणून एवढी मंडळी इथे आज. काही तर खाली बसलेले ईश्वर महाराजांनी, किती मंडळी खाली बसलेले. नाही का? हे प्रेम आहे, प्रेमामुळे हे सगळं, आणि हे सगळं प्रेमाचं प्रतीक आहे महाराज. नाही का? हे तुमचं शुद्ध प्रेम आहे, परमार्थातलं प्रेमी शुद्ध प्रेम असतं महाराज. म्हणून सहज हा सेवेचा योग आज तुरकणे परिवार, त्या परिवाराचं अन्नदान आहे वाटतं. आज बरेच मंडळींचं सुंदर असं अन्नदान होतंय, रोज ज्ञानदान होतंय महाराज. ही दिवाळी आहे, 7 दिवस म्हणजे यज्ञ आहे महाराज हा. नाही का? फार सुंदर नियोजन आहे, प्रसन्नता आहे. सर्व मंडळी एकत्र येतात. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रता नमस्यन्तस्य मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते विठ्ठल सेवा केली त्या संतांचं एकदा भजन होईल. कोणी उठू नका. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली Bye.